बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल झालेत। थोड्याच वेळात ते दीक्षाभूमीवर जाणार आहेत। त्यानंतर पंतप्रधानांचे नागपूरमध्ये आणखीन 2 कार्यक्रम आहेत, पण दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं ते दर्शन घेतील। नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यामध्ये आहेत, पण ते संघ मुख्यालयात जाणार की नाही याबाबत अजून प्रश्नचिन्ह आहे। मोदींच्या या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे। नागपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त सुरक्षा व्यवस्था ही ठेवण्यात आलेली आहे। ही आपण सगळी ताजी दृश्य बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच ते आता दीक्षाभूमीला भेट देतील। सुरक्षा व्यवस्था देखील जर आपण बघितली तर अत्यंत कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ते देत आहेत। ही ताजी दृश्य आपण बघतोत। डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत। आपल्याबरोबर आपले ब्युरो चीफ गजानन उमाटे आहेत। गजानन, आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल झाले, ते दीक्षाभूमीमध्ये सुद्धा आता येऊन दाखल आहेत। एकूण सगळी सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे आणि अस्थि कलशाचं दर्शनसुद्धा पंतप्रधान आता घेत आहेत। एकूण काय सांगशील, आता वातावरण नागपूरमधलं दीक्षाभूमीतलं कसं आहे? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दीक्षाभूमीवर दाखल झालेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यासोबतच फळाची साधना सुद्धा करणार आहे। साधारणतः 20 मिनिटांचा त्यांचा दीक्षाभूमीवर कार्यक्रम आहे। दीक्षाभूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले आहे आणि तिसरे पंतप्रधान आहे आधी अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। यानंतर थर्मल पॉवर स्टेशन आहे कोराडीचं, त्या ठिकाणी थर्मल पॉवर चे जे नवीन युनिट सुरू झालेले आहेत ते देशाला समर्पित करणार आहे आणि त्यानंतर एक मोठा कार्यक्रम आहे मानकापूर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आणि या इथे नीती आयोगाकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी हे विशेष टपाल तिकिटाचं सुद्धा प्रकाशन करण्यात येणार आहे। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवर नेते उपस्थित आहे आणि एकूणच हा कार्यक्रम पंतप्रधानांचा नागपूर दौरा सुरू झालेला आहे। सध्या ते दीक्षाभूमीवर आहे। अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, कारण की काही एजन्सीज कडनं थ्रेट्स होता आला, थ्रेट्सचे इनपुट्स होते असं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। दीक्षाभूमीवर कुठल्याही माध्यमांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश देण्यात आलेला नाही। कोराडीच्या थर्मल पॉवर स्टेशनचं जे लोकार्पण आहे तिथे माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि लोकांना हे प्रवेश आहे आणि जो मोठा कार्यक्रम आहे नीती आयोगाकडून जो आयोजित करण्याट आलेला आहे मानकापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी या टपाल तिकिटाचं प्रकाशन होणार आहे। त्यासोबतच भीम ॲपचं लोकार्पण होणार आहे। या ठिकाणी मुख्य भाषण आहे पंतप्रधानांचं, ते भाषण सुद्धा असणार आहे। अगदी बरोबर आहे गजानन, तू म्हणतोस तसं की आता दीक्षाभूमीमध्ये कडेकोट सगळे सुरक्षा व्यवस्था आहे। माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथे आता कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, पण प्रश्न असा आहे की पंतप्रधान जरी आता दीक्षाभूमीमध्ये असले तरी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, जे आज भारतभरातून सगळीकडून आज नागपूरमध्ये दाखल होत आहेत, दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत, बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन त्यांना घ्यायचं आहे। आत्ता पंतप्रधान तिथे असताना त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश मिळतोय का नाही, त्यांना बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेता येतंय किंवा नाही? नाही, पुढचे 20 मिनिटं जे आहे ते सर्वसामान्य बौद्ध बांधव त्या ठिकाणी अस्थि कलशाचं दर्शन घ्यायला आलेले आहे। त्यांना 3ही गेटवर थांबवण्यात आलेलं आहे आणि सध्या फक्त प्राईम मिनिस्टर्स आणि जे नेते मंडळी आहे ते त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि पंतप्रधान सध्या साधना करत आहे। पंतप्रधान त्या ठिकाणी, कारण की सुरक्षेच्या कारणास्तव कुणालाही त्या व्हिजिट दरम्यान आत सोडण्यात आलेलं नाही, त्यामुळे सगळे जे बौद्ध बांधव जमून आलेले आहे या ठिकाणी अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी। अगदी बरोबर गजानन, आपल्याकडे जी दृश्य दिसत आहे त्याच्यातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी ध्यान लावून सगळी ही साधना करतायत, नतमस्तक होऊन बाबासाहेबांच्या समोर ते आहेत। आपण जर गजानन बघितलं की नरेंद्र मोदींनी त्यांच्या आधीच्या एका भाषणामध्ये असंही सांगितलेलं होतं की
बाबासाहेबांच्या कार्यांमुळे, बाबासाहेबांच्या विचारांमुळे आज मी जो काही आहे तो केवळ बाबासाहेबांच्या या कार्यामुळे आणि विचारांमुळे मी इथपर्यंत आहे. एकूणच आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण सगळ्या जीवनयात्रेचा जर का आपण प्रवास बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार, संपादक, राजकारणी, समाजकारणी, म्हणजे जितके तुम्ही त्याला पैलू जोडाल तितकं एका व्यक्तिमत्वामध्ये हे सगळं सामावलेले होते. दलित असू देत, आज बौद्ध धर्मीय असू देत, भिक्षू असू देत किंवा मागासवर्गीय असू देत, यांना एक अस्तित्व मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी एक सगळा झगडा उभारला होता आणि आज त्याचंच हे सगळं फळ आपण बघतो आहोत. काय सांगशील गजानन की एकूण जे त्यांचे अनुयायी येत आहेत, इव्हन आज पंतप्रधानसुद्धा आता तिथे आहेत, तर एक बाबासाहेबांच्या बद्दलची ही जी सगळी माया आहे, ममत्व आहे, प्रेम आहे, या सगळ्या ह्याच्यातनं प्रतीत होत आहे. नक्कीच सुहास सर, नागपूरच्या दीक्षाभूमीला ऐतिहासिक महत्व आहे. त्यांची पहिल्यांदा जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर बौद्ध धम्माची दीक्षा झाली 14 ऑक्टोबर 1956 रोजी, ती पहिली दीक्षा जी आहे ती नागपूर दीक्षाभूमीवर झालेली आहे. त्यामुळे शांतीचं प्रतीक म्हणून, एका परिवर्तनाचं प्रतीक म्हणून, एका क्रांतीचं प्रतीक म्हणून हे दीक्षाभूमीकडे बघितलं जातं. आणि जगभरातले मोठे नेते जेव्हा कधी नागपुरात येतात तेव्हा दीक्षाभूमीला भेट देतात. हे तिसरे पंतप्रधान आहे आणि नतमस्तक झालेले आहे बाबासाहेबांपुढे, बाबासाहेबांच्या विचारांपुढे, बाबासाहेबांच्या अस्थींपुढे. आणि कुठेतरी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा हा देश पुढे नेण्यासाठी, दीन दलितांच्या आणि पीडितांच्या उत्थानासाठी होतोय, हा संदेश कुठेतरी पंतप्रधान या दौऱ्यातून देत आहेत. आणि तोच प्रयत्न आहे, कारण की आज बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन तर घेतलं जात आहे, परंतु भीम ॲपचं लोकार्पण आहे. त्यासोबतच बाबासाहेबांची दीक्षाभूमी या टपाल तिकिटाचं सुद्धा आज प्रकाशन या ठिकाणी आहे. एकूणच हा संपूर्ण दौरा हा सरकारी दौरा आहे. त्यामुळे अनेक वेळा सुहासचं प्रश्नचिन्ह गेल्या 3 दिवसात उपस्थित केला जात होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय सुद्धा नागपुरात आहे, या दौऱ्यात ते संघ मुख्यालयात जाणार का, हा सुद्धा एक प्रश्न होता. परंतु तो प्रश्न आतापर्यंत अनुत्तरित आहे. नंतर जो शासकीय दौरा आलेला आहे त्या दौऱ्यात कुठेही संघ मुख्यालय किंवा स्मृती भवन, जे संघाचं हेरिवारांचं स्मारक आहे, तिथे जाण्याचा कुठलाही कार्यक्रम नाही. आता दीक्षाभूमीवर आहे आणि पुढे 10 मिनिटात दीक्षाभूमीवरून थेट कोराडीला जाणार आहे आणि कोराडीला थर्मल पॉवर स्टेशनचं लोकार्पण असणार आहे. पुढे बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून हे सरकार काम करतंय, हा संदेश देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांच्या या नागपूर भेटीमधून आहे. याआधी सुद्धा मनमोहन सिंग सुद्धा दीक्षाभूमीला येऊन गेले, अटल बिहारी वाजपेयी दीक्षाभूमीला भेट दिली आणि हे देशातले तिसरे पंतप्रधान आहे ज्यांनी या ठिकाणी भेट दिली, दीक्षाभूमीला साधना केली, बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन घेतलं आणि कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा आणि देश चालवताना पुढे चालू हा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. अत्यंत ऐतिहासिक. अगदी बरोबर गजानन, तू म्हणतोयस की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम या सरकारच्या हातून घडतंय, अशा पद्धतीचं एक दर्शन आपल्याला या सगळ्या ह्याच्यातनं घडतंय. आत्ताच आपण काही दृश्य अशीही बघितली की तिथे एक अभिप्रायाचं कदाचित एक पुस्तक असावं, बुक असावं की ज्यावर आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे काही विचार तिथे लिहिलेले आहेत आणि त्याच्या खाली स्वतःची स्वाक्षरी त्यांनी केलेली आहे. ही अभिप्राय पुस्तक असतं किंवा काय आहे तिथे, जे आता पंतप्रधान आम्हाला व्हिज्युअल्समधनं लिहिताना दिसत होते ते? नक्कीच दीक्षाभूमीवर जे कोणी व्यक्ती येतात ते आपली फीडबॅक त्या ठिकाणी लिहितात, आपले विचार त्या ठिकाणी लिहितात. त्याच विजिटर्स बुकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार लिहिलेले आहे आणि नेमकं काय लिहिलंय हे आता उद्यापर्यंत आपल्याला कळणारच आहे दीक्षाभूमी स्मारक समितीकडनं. परंतु त्यांनी या दीक्षाभूमीबद्दल त्यांना काय वाटतं, बाबासाहेबांच्या जे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर इथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती त्याबद्दल त्यांना काय वाटतं, आजच्या या नागपूर दौऱ्याबद्दल दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर नरेंद्र मोदी यांना काय वाटलं, याबद्दल त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी काही ना काही लिहिलं असावं आणि ते सकारात्मक असावं. कारण की एकूणच बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून आम्ही काम करतोय, याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हा सरकारकडनं प्रयत्न केला जात होता. कारण की बाबासाहेबांची गेल्या वेळेची जयंती होती त्यावेळेस सुद्धा महू इथे मोठा कार्यक्रम सरकारच्या वतीनं घेण्यात आला होता आणि आज या जयंतीला, बाबासाहेबांच्या जयंतीला स्वतः पंतप्रधान दीक्षाभूमीला आले आणि बाबासाहेबांना अभिवादन केलं. एकूणच कुठेतरी विचार आम्ही पुढे घेऊन जाणार असं सांगत आहे. कारण की या सगळ्या याच्यात कुठेही
संघातल्या व्हिजिटचा उल्लेख नाही, कुठेही संघाच्या नेत्यांना भेटीचा उल्लेख नाही. स्पष्ट हा सरकारी कार्यक्रम आहे आणि सरकारी कार्यक्रमानुसार ते दीक्षाभूमीवर आले, बाबासाहेबांना अभिवादन केलं. आमच्या फीडबॅक बूथमध्ये व्हिजिटर्स कमेंट ज्या असतात त्यामुळे महत्त्वपूर्ण त्यांनी फीडबॅक दिला आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात ते कोराडी येथील थर्मल पॉवर स्टेशनकडे रवाना होणार आहेत आणि तिथे जे थर्मल पॉवरचे 3 नवीन प्रोजेक्ट लागले, 1900 मेगावॅट वीज निर्मिती, देशातलं पहिलं युनिट या ठिकाणी अत्याधुनिक, ते देशाला लोकार्पण करणार आहे आणि त्यानंतर ते माणकापूरचा जो महत्वाचा कार्यक्रम आहे, मुख्य कार्यक्रम आहे, नीती आयोगाने आयोजित केलेला आहे, तिथे येणार आहे. अगदी गजानन, तू ही सगळी जी माहिती देतो आहेस की पंतप्रधानांचा जो सगळा दौरा आहे, आपल्या प्रेक्षकांना मुद्दामून आवर्जून हे ऐकायला आवडेल की आज आत्ता तर पंतप्रधान दीक्षाभूमीमध्ये आहेत. आता ते तिकडनं वेगवेगळ्या दीक्षाभूमीतल्या सगळ्या दालनांना ते भेटी देत आहेत. तिकडं बाबासाहेबांच्या विचारांची, बौद्ध विचारांची जी काही सगळी एक प्रतिकृती आहे, तिथे जे विचार मांडलेले आहेत त्या सगळे ते अगदी मनापासून आदराने त्या सगळ्यांकडे ते पाहतायत, ते बघतायत, आवर्जून प्रत्येक दालनामध्ये ते जात आहेत. पण आपल्या दर्शकांना हे ऐकायला आवडेल की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरमध्ये असताना त्यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम कसा राहणार आहे? सुहास सर, आता त्यांचा 12:25 ते मानकापूरला पोहोचणार आहे. त्याआधी 12:15 वाजता महत्वाचा कार्यक्रम आहे. कोराडी येथील थर्मल पॉवर स्टेशनचं उद्घाटन आहे आणि ते लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. नंतर 12:25 मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल आहे, तिथे नीती आयोगातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा डीजी धन मेळावा आहे. या ठिकाणी दीक्षाभूमी, बाबासाहेबांची दीक्षाभूमी या विशेष टपाल तिकिटाचं अनावरण सुद्धा करण्यात येणार आहे. गजानन, तू दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण बघतोय आपल्या व्हिज्युअल्समध्ये की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नियोजित ठरलेल्या कार्यक्रमानुसार दीक्षाभूमीवर दाखल झालेत नागपूरमध्ये. त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. पण कुठेही सरकारी कार्यक्रम असल्यामुळे फार मोठा ताफा लावाजमा आपल्याला दिसत नाही. ते संघाच्या मुख्यालयाला भेट देणार किंवा नाही या बाबतीतही अजून सगळी साशंकता आहे. पण एकूण आपण या बातमीवर नंतर राहणार आहोत.